नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक विषय जो आहे तो आपण चर्चेला आणणार आहोत आणि तो विषय आहे शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होतील का. ही चर्चा करण्याचं कारण असं आहे की आज दुपारनंतर म्हणजे साधारण 12-1 नंतर माध्यमांवर चर्चा आली, काही बातम्या आल्या, एका वृत्तवाहिनीने ब्रेकिंग न्यूज दिली आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी होती की शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होतील. आता अध्यक्ष कोण आहे? सोनिया गांधी अध्यक्ष आहेत, कारण काँग्रेसकडे 54 खासदार आहेत आणि संख्या जी आहे म्हणजे युपीए मध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते काँग्रेसकडे आहे. शरद पवार यांच्याकडे फक्त 4 खासदार आहेत. दुसरे कम्युनिस्ट पक्ष जे आहेत किंवा सपा आहे त्यांच्याकडे ही संख्या खूप कमी आहे. आता युपीए आणि एनडीए हे 2 महत्वाच्या आघाड्या या देशामध्ये आहेत जे राजकारण करतात. एक युपीए जी आहे ती सेक्युलर पक्ष मानून पक्षाची एक मोठ किंवा महागठबंधन किंवा गठबंधन असं म्हटलं जातं. दुसरीकडे एनडीए जी आहे, एनडीए हे भाजप प्रणित एक आघाडी आहे. आता याच्यामध्ये युपीए जी आहे त्यांचे अध्यक्ष शरद पवार होतील का ही चर्चा आली. चर्चा पुढे येण्याचं कारण काय? आज राष्ट्रपतींना युपीएचे घटक पक्ष भेटले, कृषी विधेयकावर त्यांनी चर्चा केली आणि त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी मांडली आणि या शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवार यांनी केलं. त्यांच्यासोबत राहुल गांधी होते, सीताराम येचुरी होते, डी राजा होते आणि राहुल गांधी हे एका मोठ्या पक्षाचे म्हणजे ज्याचे खासदार जास्त आहेत त्या पक्षाचे नेते असताना सुद्धा शरद पवार यांनी याचं नेतृत्व केलं. खरं तर शरद पवार हे नाव जे आहे ते राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्वाचं मानलं जातं. शरद पवार यांचे जे संबंध आहेत ते इतर घटक पक्षांशी जेवढे चांगले आहेत तेवढे भाजपशी त्यांचे संबंध चांगले आहेत. शिरोमणी अकाली दल असेल, फारुख अब्दुल्ला असतील किंवा इतर जे दक्षिणेतील पक्ष आहेत, चंद्रशेखर असतील, यांच्याशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. लालू प्रसाद यादव असतील किंवा मुलायम सिंग यादव असतील किंवा तिकडे दक्षिणेतील जयललिता यांचा जो पक्ष असेल यांच्याशी शरद पवार यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत, ते त्यांनी टिकून ठेवलेले आहेत. किंवा एखादी महत्वाची घडामोड होत असेल देशाच्या राजकारणात तर पहिलं लक्ष जे आहे ते शरद पवार यांच्याकडे जातं. शरद पवार कोणती भूमिका घेत आहेत. ही बातमी आल्यानंतर युपीएचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना स्वीकारलं जाईल किंवा तेच होतील अशी प्रकारची बातमी आल्यानंतर चर्चेला उधाण आलं की खरंच हे होणार आहे का. आज संध्याकाळी जेव्हा शिष्टमंडळ भेटून आलं राष्ट्रपतींना तेव्हा शरद पवार यांनी या वृत्ताचा इन्कार केलेला आहे, स्पष्ट शब्दात इन्कार केलेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या नेत्यांनी सुद्धा याचा इन्कार केलेला आहे की अशा प्रकारची कोणतीही शक्यता नाही, कारण आकडे आमच्याकडे नाहीये. पण आता ही चर्चा का आली किंवा ही चर्चा आत्ताच आली आहे का, किंवा शरद पवार यांनी किंवा यांच्या निकटवर्तीयांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने ही चर्चा घडून आणलेली आहे का, ही बातमी पेरलेली आहे का, अशा प्रकारची शक्यता अनेक वर्तुळां म्हणजे अनेक जाणकारांमध्ये व्यक्त करण्यात येते. एक लक्षात घेतलं पाहिजे की ही चर्चा यासाठी आलेली आहे की महाराष्ट्रात भाजप व्यतिरिक्त एक महाविकास आघाडी तयार झाली आहे आणि त्याचं सर्व श्रेय जे आहे ते शरद पवार यांचं आहे. शरद पवार यांनी भाजपसोबत बोलणी सुरू ठेवली होती, अजितदादा पवार बोलणी करत होते, पण त्याच वेळेला संजय राऊत आणि शरद पवार यांचंही बोलणं सुरू होत होतं. अखेरीस काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या आमदारांना अनेक वेळा फोन केले आणि त्यांचं मत जाणून घेतलं. काँग्रेसच्या आमदारांनी सांगितलं की होय आपण शिवसेनेसोबत गेलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलं पाहिजे आणि तेव्हा जाऊन ही कुठे आघाडी झाली. या दरम्यानच्या काळामध्ये अहमद पटेल असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांच्याशी संपर्क ठेवण्याचं काम शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार हे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेले होते आणि त्या भेटीतून म्हणजे खरगे असतील यांच्याशी चर्चा करून खरगे इथे आले. त्यांनी आमदारांचं मत जे आहे काँग्रेसच्या आमदारांचं मत लक्षात घेतलं आणि ही महाविकास आघाडी निर्माण झाली. महाविकास आघाडी हे देशातील राजकारणाचं अत्यंत वेगळं उदाहरण आहे. याचं कारण असं आहे की 2 पक्षाचं कधीच जमणार नाही. भले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला समर्थन दिलं होतं, अनेक वेळा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता, काँग्रेसला पाठिंबा दिला होता, असे काही प्रजा समाजवादी पक्षालाही पाठिंबा दिला होता शिवसेनेने, बाळासाहेबांनी.
ही जी गणित होती ती त्रोटक होती, म्हणजे ती स्थानिक लेवलला होती. पण आता राज्यामध्ये, एका राज्यामध्ये काँग्रेस सोबत शिवसेना आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण आल्यानंतर इतर देशातील राज्य जे पक्ष आहेत, जे भाजपा विरोधी आहेत, त्यांना एक बळ आलेलं आहे. ममता बॅनर्जी यांना बळ आलेलं आहे, अखिलेश यादव असतील त्यांना बळ आलेलं आहे, इतर जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्यांनाही बळ आलेलं आहे. याचं कारण असं आहे की काहीही होऊ शकतं, हा जो मेसेज आहे तो शरद पवार यांनी दिलेला आहे. एक महत्वाचं आहे की आता सध्याच्या काळामध्ये युपीए मध्ये सक्षम असा कोणताही उमेदवार किंवा जो अनुभवी असेल किंवा जो एखाद्या अडचणीच्या वेळेला एक महत्वाची भूमिका मांडू शकेल किंवा अडचणीतून युपीएला बाहेर काढू शकेल असा महत्वाचा नेता आता शरद पवारांव्यतिरिक्त दुसरं कोणी नाहीये. मुलायम सिंग यांची तब्येत ठीक राहत नाहीये, लालू प्रसाद यादव थोडेसे बाहेर गेलेले आहेत, सीताराम येचुरी हे थोडेसे बाजूला पडलेले आहे. कम्युनिस्ट पक्षाचा तेवढं काही युपीएमध्ये फारसं स्थान नाहीये की जे देशाचं नेतृत्व करू शकेल. राहिला पक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी. राहुल गांधीला काँग्रेस प्रोजेक्ट करते की पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील किंवा त्यांच्याकडे सगळी धुरा असेल. सोनिया गांधी या स्वतः या सगळ्या काँग्रेसच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, पण त्यांची तब्येत थोडीशी बरी नसते. आता एक महत्वाचं की शरद पवारांनी ही रणनीती आतापासून सुरुवात केली का नाही. एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. कृषी मंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रस्ताव जे आहेत शरद पवारांकडून मंजूर करून घेतले, ते गुजरातसाठी वापरले आणि तेव्हापासून नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्या प्रेमात पडले. प्रेम एवढं टोकाचं होतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर शरद पवार यांच्या बारामतीमध्ये गेले आणि त्यांनी एक विधान केलं की मी शरद पवार यांचा हात धरून राजकारणात आलेलो आहे. पण त्याच वेळेला शरद पवार यांनी तेव्हाच त्याचा खुलासा केला होता की ते जरी म्हणत असले तर मी काय असा कोणाला हात दिलेला नाहीये, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे. शरद पवार हे भाजपला म्हणजे मदत करण्याचं राजकारण करतात का, हा एक त्यांच्यावर ठपका आहे. कारण जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं आणि शिवसेना त्या सरकारमध्ये नव्हती महाराष्ट्रात, तेव्हा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विधानसभेमध्ये उपस्थित नव्हता. त्याने कुठलंही मत व्यक्त केलं नाही आणि भाजपला सत्ता मिळाली. म्हणजे आवाजी मतदाराने भाजपची सत्ता आली. त्याच्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे समर्थक अप्रत्यक्षरित्या त्यांना पाठिंबा देतात, हा एक शिक्का लागलेला आहे. आता हा शिक्का पहिल्यांदाच लागला का नाही, याच्यापूर्वीही शरद पवार यांच्यावर भाजपला मदत करण्याचा शिक्का लागलेला आहे. पण प्रत्येक वेळेला शरद पवार यांनी भाजपच्या भूमिकेच्या विरोधात आपले मत व्यक्त केलेलं आहे. मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप असेल, यांच्या विचारांना वेगळं असं मत जे आहे ते शरद पवार यांनी अनेक वेळा व्यक्त केलंय. म्हणजे अनेक वेळा शरद पवार यांनी RSSच्या विरोधात, म्हणजे कट्टर हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. शरद पवार हे स्वतः हिंदू आहे असं म्हणतात, पण भाजपचं हिंदुत्व त्यांना मान्य नाहीये, हे त्यांनी अनेक वेळा अधोरेखित केलेलं आहे. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा सोनिया गांधी या पंतप्रधान होतील अशी एक वेळ आली होती, त्यावेळेला शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा आपली मोड जी आहे ती बांधली आणि विदेशी पंतप्रधान नको अशी त्यांनी भूमिका घेतली होती. त्याच वेळेला त्यांना देशामध्ये आपल्यासारखं एक नेतृत्व आहे आणि कधी ना कधी याचा फायदा जो आहे तो आपल्याला होऊ शकेल असं जे गणित शरद पवार यांनी मांडलं होतं, तो त्यावेळेला त्यांना फायदा झाला नाही. आत्ता मात्र ती वेळ आलेली आहे की आता एक राजकारणामध्ये युपीएमध्ये एक व्हॅक्युम आहे की शरद पवारांसारखा एक बलिष्ठ नेता किंवा अनुभवी नेता किंवा राजकारणावर पकड असलेला नेता युपीएमध्ये आहे. शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले होते, निवडणुकीत प्रचारही केला होता, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही. नरेंद्र मोदी यांची लाट जी होती ती लाट भाजपला सत्तेत घेऊन आलेली आहे. एक लक्षात घ्या की या लोकसभेमध्ये आता जी वर्षभरापूर्वी लोकसभा झाली त्यावेळेपासून शरद पवार, म्हणजे त्याच्या आधी 1 वर्षापासून शरद पवार यांनी तयारी केली होती की देशातील राजकारणामध्ये मला इंटरेस्ट आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी पावलं जी आहेत ती उचलली होती. हे मी तुम्हाला का सांगतोय की त्यावेळेला
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक लाट होती. नोटबंदी असेल किंवा नरेंद्र मोदी यांचं हिंदुत्व असेल किंवा सेक्युलर जे लोक आहेत, मायनॉरिटी जे आहेत, मागासवर्गीय जे आहेत किंवा मायनॉरिटी आहेत, यांना सोबत घेऊन एक मोठा गट जो आहे तो त्यांना बनवायचा होता आणि तो त्यांनी बनवलाही होता. पण ऐन लोकसभेच्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला, पुलवामाचा हल्ला झाला आणि त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार जे आहे ते पुन्हा आपल्या देशामध्ये पाहायला मिळालं. तेव्हापासून म्हणजे मी पहिली रॅली जी आहे, लोकसभेची पहिली रॅली जी झाली नवी मुंबईमध्ये, त्यावेळेला त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांनी जे विधान केलं होतं की अशा प्रकारचे हल्ले आम्ही अनेक वेळा केलेले आहेत, अशा प्रकारचे हल्ले जे आहेत ते आम्ही अनेक वेळा केलेले आहेत आणि त्यावरून त्यांनी एक स्पष्ट केलं होतं की भाजपच्या विरोधात जी काही आघाडी असेल त्याच्यामध्ये मी सहभागी आहे आणि ती जी म्हणजे ती पायाभरणी जी आहे ती शरद पवार यांनी या लोकसभेच्या आधीपासून तयार केली होती. त्याच्यामध्ये राहुल गांधी यांच्याशी जवळीक असणं, सोनिया गांधी यांच्याशी काँग्रेसशी जवळीक असणं, हे सगळं त्यांनी केलं होतं. एक जमीन तयार केली होती. पण सर्जिकल स्ट्राईक झाला आणि नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले, त्यामुळे त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकलं नाही. आता यावेळेला शरद पवारांना एक आशा आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एक आशा आहे की राहुल गांधी एवढे प्रयत्न करूनही त्यांना यश येत नाहीये आणि हे कुठे ना कुठे कॅश करावं लागेल. हे कुठे ना कुठे येत्या काळामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. आता 4 वर्ष आहेत लोकसभेला. 4 वर्षामध्ये NRC असेल, नोटबंदी असेल किंवा कृषी विधेयक असेल, या सर्व मुद्द्यांचा जो आहे तो कुठे ना कुठे नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या विरोधात एक वातावरण तयार होत आहे, हे शरद पवार यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी युपीएची मोड जी आहे ती बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृषी विधेयकासंदर्भात त्यांनी मांडलेली भूमिका, त्याचं एक परवाची जी पत्रकार परिषद आहे म्हणजे कालची पत्रकार परिषद आहे, त्याच्यामध्ये त्यांनी आपलं कुठलंही मत व्यक्त केलं नाही. पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमचं मत काय, राष्ट्रवादी काँग्रेसचं मत काय. त्यांनी त्यावेळेला अत्यंत संयमी भूमिका घेत त्यांनी असं विधान केलं की आम्ही जे करणार आहोत ते कलेक्टिव्ह डिसिजन असेल. म्हणजे मी कृषी विधेयकाच्या बाबत बोलणं योग्य नाहीये. आम्ही एकत्रित बसून कृषी विधेयकाच्या विरोधात किंवा कृषी विधेयकाबाबत राष्ट्रपतींकडे आमचं मत व्यक्त करणार आहोत आणि जे कलेक्टिव्ह डिसिजन असेल ते मी तुम्हाला व्यक्त करेल. पण त्याच्यापूर्वी शरद पवार यांचं वक्तव्य अनेक वेळा भाजपच्या विरोधात असेल किंवा काँग्रेसच्या विरोधात असेल त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेलं. पण यावेळेला मात्र त्यांनी अशा प्रकारचं कुठलंही मत व्यक्त केलं नाही. याचा अर्थ असा आहे, या गोष्टीचा अर्थ असा आहे की शरद पवार यांना कुठे ना कुठे आशा आहे की युपीए पुन्हा मजबूत होईल, भाजपच्या विरोधात एक वातावरण तयार होत आहे. काश्मीरचा मुद्दा असेल, 370 कलम लावणं असेल, जबरदस्तीने 370 कलम लावलं किंवा सर्जिकल स्ट्राईक संदर्भात त्यांची वक्तव्य किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची स्थापना, ही सर्व जर बाजू आपण लक्षात घेतली तर शरद पवार यांनी आज जरी म्हटलं असतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये मन आहे की शरद पवार यांनी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्याला तिकीट मिळत नाही आणि त्यांच्या मनात वेगळंच असतं आणि दुसऱ्यालाच तिकीट मिळतं. म्हणजे शरद पवारांनी समजा म्हटलं की आम्ही काय आघाडी करणार नाही किंवा आम्ही काही त्यांच्यासोबत जाणार नाही, तर समजून घ्यायचं असतं की आम्ही जाणार आहोत. असा एक प्रवाद आहे एक कार्यकर्त्यांमध्ये किंवा राजकीय वर्तुळांमध्ये आणि हा प्रवाद अत्यंत महत्वाचा आहे की शरद पवार योग्य वेळी आपली भूमिका ठेवतात, अंदाज घेतात, प्रत्येक गोष्टीचा ते अंदाज घेतात आणि अंदाज घेतल्यानंतर आपली भूमिका त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांना नेमकं काय करायचंय हे ठरवतात. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात त्यांना आणायचं आहे. दुसरीकडे आणखी एक महत्वाचा धागा, युपीए मध्ये सामील जरी नसले शिवसेना किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तर आता जी बैठक झाली होती, सोनिया गांधी यांनी जी बैठक घेतली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की भाजपच्या विरोधात आपल्याला आता मैदानात उतरावं लागेल. भाजपच्या विरोधात आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन मैदानात उतरावं लागेल. याचा अर्थ असा आहे की शरद पवार हे जर युपीएचे अध्यक्ष झाले, शरद पवार जर येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जर ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले
तर शिवसेना डोळे बंद करून त्यांना पाठिंबा देईल. शिवसेना प्लस राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची एक मोड बांधली जाऊ शकते. सोबतीला काँग्रेस आहे, कारण राहुल गांधी यांचं नेतृत्व अजून पक्क व्हायचं आहे किंवा ते चाचपडतायत. स्वतः शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं की त्यांच्यामध्ये सातत्य नाहीये, आणि हा तोटा किंवा हा फायदा जो आहे हा काँग्रेसचा तोटा, हा युपीएतील इतर घटक पक्षांचा फायदा आहे. म्हणजे सीताराम येचुरी, डी राजा किंवा शिरोमणी अकाली दल हे जे सगळे पक्ष आहेत, या पक्षांना एकत्रित ठेवण्याचं कसब जे आहे ते शरद पवार यांच्याकडे आहे. आणि शरद पवारांनी हे बरोबर ओळखलेलं आहे. कृषी विधेयकाच्या संदर्भात, कृषी कायद्याच्या संदर्भातला एक जो लीड घेण्याचा प्रयत्न आहे तो शरद पवार यांनी केलेला आहे. साहजिकच त्यांच्या कार्यकर्त्यांना साहेब पंतप्रधान व्हावेत असं वाटत असणार, आणि त्याला हवा देण्याचं काम किंवा जमीन तयार करण्याचं काम जे आहे ते सध्या केलं जात आहे. शरद पवार हे भाजपच्या विरोधात एक मोठी आघाडी उभी करतील आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये पुन्हा जोमाने उतरतील. त्यांचा उत्साह दांडगा आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निकाल आल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सोलापूरमध्ये दौऱ्यावर होते. मी स्वतः त्यांच्याशी जेव्हा बोललो, त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी फोन केला तर ते म्हणाले की मी सोलापूरमध्ये आहे. म्हणजे मुंबईमध्ये आज होते तर उद्या ते सोलापूरमध्ये असतील. अशा प्रकारची एनर्जी जी आहे ती शरद पवार यांच्याकडे आहे. अत्यंत शांतपणे विचार करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. अत्यंत म्हणजे उद्योगपतीमध्ये जे काही त्यांचा शब्द जो आहे तो आजही पाळला जातो. आणि म्हणूनच येणाऱ्या लोकसभेची नांदी म्हणून आजची जी राष्ट्रपतींना भेटण्याचं शिष्टमंडळ गेलं होतं ते उदाहरण म्हणावं लागेल. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने ही बातमी पेरो अथवा इतर युपीएतील घटक पक्षांनी ही बातमी पेरो, शरद पवार हे इथून पुढे युपीएला लीड करतील आणि तशी वेळ जी आहे ती काँग्रेसला मंजूर करावी लागेल. दुसरीकडे सोनिया गांधी यांची तब्येत ठीक नाहीये. राहुल गांधी यांना अधिक परिपक्व करण्यासाठी किंवा त्यांना अधिक चांगलं करण्यासाठी कदाचित सोनिया गांधी एक पाऊल मागे येतील. पहिला पक्ष जो आहे तो आणखी मजबूत करण्यासाठी शरद पवार यांचा आधार घेतील आणि शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद देऊही करतील. कारण ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाची पिछेहाट होत आहे, ज्या प्रकारे सातत्य राखलं जात नाहीये काँग्रेस पक्षाकडून, ज्या प्रकारे काँग्रेस पक्षातील जे सिनियर लोक आहेत, गुलाम नबी आझाद असतील किंवा इतर कपिल सिब्बल जे असतील, त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली आहे. आणि हे सगळे जे काँग्रेसचे नाराज नेते जे आहेत ते शरद पवार यांचं नेतृत्व कदाचित मान्य करू शकतील. दुसरीकडे शरद पवार यांना विरोध करणारा गटही काँग्रेसमध्ये आहे. तो निष्ठावान गांधी घराण्याचा आहे. त्याचा विरोध जो आहे तो यावेळेला थोडा मावळेल. याचं कारण असं आहे की जर भाजपला नामोहरण करण्यासाठी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तयार होऊ शकते, तर देश पातळीवर भाजपला दूर करण्यासाठी शरद पवारांचं नेतृत्वही ते मान्य करू शकतात. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मॅक्स महाराष्ट्र सखोल विश्लेषण, वेगळी बातमी, वेगळा व्ह्यू आणि गरीब वंचितांचे प्रश्न घेऊन मॅक्स महाराष्ट्र तुमच्या पुढे येत असतो. मॅक्स महाराष्ट्राला आर्थिक मदतही तुम्ही करू शकता. हे तुमचं चॅनल आहे. तुमच्या गावातल्या बातम्या, वेगळ्या बातम्या, ज्या बातम्या टीव्हीवर दिसत नाही, ज्या बातम्या न्यूज चॅनलमध्ये येत नाही, जी भूमिका कुणीही घेत नाही, ती भूमिका मॅक्स महाराष्ट्र घेतं. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्राला आर्थिक मदत करा. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.